तर गाईज आपली एक वस्तू हरपलेली आहे, जे की आपल्या गाईचे गिंबल आहे ना, या गिंबलची आता बॉक्स हरपला गाईज, तुम्ही बघू शकता वरी पण. तर गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज बघू शकता इथे असा सण झालेला आहे गाईज, सकाळची 6 वाजलेले आहेत गाईज, आणि मी जातोय शेताकडे. बिकॉज गाईज आपल्या जे पराठे असतात त्यात आपल्याला काढायच्यात गाईज, कारण जुलैमध्ये गाईज आता आम्हाला लावावं लागतात दुसऱ्या पराठ्या, म्हणजे सरकी लावावं लागते गाईज. याच्यामुळे आता मी चाललो आहे शेतामध्ये काढण्यासाठी. आणि गाईज आज माझं कॉलेज पण आहे, आपण आज कॉलेजमध्ये पण जाणार आहेत गाईज. ओके, त्याआधी गाईज आपण पराठ्या काढूता. ओके, नंतर आपण जाऊ गाईज घरी, आंघोळ करून मग जाऊ गाईज कॉलेजमध्ये. ओके, तर सध्या तर गाईज आपण चाललो होता पराठ्या काढण्यासाठी. तर चला गाईज. तर गाईज आम्ही आलेलो आहोत आता शेतामध्ये. हे बघू शकता, या आम्हाला पराठ्या काढायचे गाईज. आणि आता गाईज पप्पांनी चिमटा पण काढलेला आहे. तर गाईज झालेलं आहे आपलं उपटून, बघू शकता गाईज तुम्ही. आता आम्ही चालू गाईज खालच्या आईच्या वावरामध्ये. तर चला गाईज, हे गाईज आमचा चिमटा आहे. चिमटा म्हणजे गाईज आता ते उपटायचं असते गाईज पराठी. तर गाईज आता आम्ही चालू. ओके, तर गाईज वावरात आलेलो आहे, बघू शकता गाईज, हे आपलं वावर आहे. तर गाईज एवढं काढायचं मला आणि जायचे कॉलेजला. ओके गाईज, तर गाईज मी चाललो आता घरी जाऊन आता गाईज आंघोळ करायची आणि जायचं आता कॉलेजमध्ये. बिकॉज गाईज माझा पेपर पण आहे आणि तपासणी आहे. तर गाईज आता आपण जाऊ आता. ओके, तर समोर गाईज पप्पा पण आहेत, बघू शकताय. आणि गाईज आता सकाळचे 8 वाजलेले आहेत गाईज, माझी गाडी आता 11ला आहे. तर गाईज आता आंघोळ करायची, जेवण करून गाईज निघायचं. ओके, तर चला गाईज. तर गाईज मी शाळेमधून आलेलो आहे, कॉलेजमधून गाईज. तर आता गाईज मी जेवण करत आहे, आपल्यापाशी गाईज आता खिचडी आहे. तर गाईज मी खातो. तर गाईज आता आपल्याला शेताला पण जायचं आहे. तर गाईज ओके, तर गाईज मी खातो गाईज. ओके, तर गाईज मी वैरण घेऊन आलेलो आहे. तर आपल्या पप्पासाठी एक सरप्राईज आहे. तर गाईज आपण आता पप्पाला देऊ. पप्पा सांगा काय असू शकते. मग आधी खात असेल आंबा. सांगा आंबा खात असेल. नाही आंबा नाही. हां, दुसरं सांगा. दुसरं काय आंबा. सांगा लवकर, दुसरं सांगा. आंबा नाही आंबा नाही. तर गाईज आता मी आंबा खात आहे, हे बघू शकताय गाईज. एवढा चिरलेला आहे गाईज मी आंबा, आणि पप्पाने बी खाला गाईज, एवढा खाला गाईज पप्पा. तर गाईज मी मोठ्या आईच्या घरी आलेलो आहे गाईज, आणि एवढे मोठे आंबे आले आहेत गाईज, हे का बघू शकता तुम्ही. आणि ती पप्पा गाईज खात आहेत आंबे, ते पण गाईज मिरचू लावून. तर गाईज आता आंब्याचा ठेसा वाटणार आहेत गाईज, हे बघू शकता तुम्ही. काही इथं आहे गाईज आंबे, ह्याच्यामध्ये गाईज आता मिरचू मीठ टाकलेला आहे. आता इथे गाईज वाटते आता. तर गाईज आपली एक वस्तू हरपलेली आहे, जे की आपल्या गाईचे गिंबल आहे ना, या गिंबलची आता बॉक्स हरपला गाईज, तुम्ही बघू शकता वरी पण गाईज नाही. आणि इथे मोबाईलचा आहे गाईज बॉक्स, हे बघू शकताय. आणि इथं आपले 2cc केलेलीचे बॉक्स आहेत गाईज. आणि गाईज आता हरपलेला आहे. आता कोणा घेतला ते मला हुडकावं लागलं आहे. ओके, तर गाईज आपण आता हुडकू दा. म्हणजे गाईज इथं लिटरली आपल्यापाशी आपला एक बॉक्स चोरी झालेला आहे. ओके, तर ते आपण आता, तर गाईज आता ते आपण शोधू ता. ओके, तर चला गाईज. इथे तर नाही, इथं बी नाही गाईज. आणि आता याच्यामध्ये बघू ता. याच्यामध्ये सर फक्त गाईज कपडेच आहेत. आणि इथे पण नाही, इथे पण नाही गाईज, इकडे तर नाहीच नाही गाईज. इकडे तर स्टोर रूम आहे गाईज. हो इथे आहे गाईज, हो इथं बघू शकता. इथे आहे गाईज, इथं लपून ठेवला होता माझ्या बहिणीने. तर गाईज आपण आता याला इथे ठेवता, कारण की गाईज ही माझ्या बिझनेसची निशाणी आहे. कारण गाईज हे गिंबल ना, हे माझ्या महिन्याची कमाई गाईज. मी पैशानं 10,000 रुपयानं गाईज घेतलं हे. आणि गाईज याला म्हणजे घेण्यासाठी खूप मेहनत लागली मला, म्हणजे 4 एज बनावं लागले, तेव्हा कुठेतरी मला हे गिंबल आलं. ओके, आणि माझी टीम वाढली पण. आणि गाईज आज बॅड न्यूज आहे, कारण जे आपण 2cc काढणार होतो ना एका माणसाची, त्याने पळून गेलं गाईज. म्हणजे पळून माझे दुसरीकडे पळून गेलं नाही ते, म्हणजे ते आता आपल्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये पळून गेलं म्हणतो. त्यांनी 2cc करण्यासाठी नकार दिला.
तर जाऊ द्या गाईज, त्याची मर्जी. त्याला मी गाईड केलं तर चांगलं, पण तो नको म्हणतोय. तर जाऊ द्या गाईज, आता पुढच्या मंथमध्ये आपण चांगलं एक असं दमदार गाईज आपण हे करणार आहेत. तर गाईज पुढच्या मंथमध्ये 3 किंवा 4 हजारची मी लीड मारेन. लीड एकदा टाकल्यानंतर अशी मी जे एका दिवसाला 10चा प्लॅन देईन गाईज, कारण पुढचा महिना खाली आहे गाईज. आणि माझे पेपर बी आता उद्या एक पेपर आहे, ते होऊन जाईल. मग नंतर गाईज प्लॅन द्यायला सुरू करायची आणि पुढच्या मंथमध्ये 4 किंवा 5 एस बनवायची गाईज. ओके, तर गाईज आता मी हे ब्लॉगला एंड करतो, बिकॉज आता जेवण बी करायचं आणि या ब्लॉगची एडिटिंग करायची आहे. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.